जयस्वाल साहेब आपल्या सोबत आहेत, मंत्री आहेत राज्याची. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. अधिवेशनामध्ये नेमका आजचा दिवस कसा आहे आणि गर्दी फार वाढली आज अधिवेशनामध्ये, काय म्हणाल? गर्दी वाढणं हे लोकांना एक्सेस दिल्यासारखं. सामान्य माणसं नागपूरला अधिवेशन होत असताना या विधानसभेच्या सभागृहात येतात, आपले जनतेचे प्रश्न कामं करून घेतात. त्यासाठीचं अधिवेशन आपण नागपूरला घेतो. तर गर्दी वाढली आहे म्हणजे आनंदाची बाब आहे, लोकांना एक्सेस मिळालेला आहे. भास्करराव जाधव टीका करतायत की बिनखात्याचे सगळे मंत्री अजून 3 दिवस झाले, 1 आठवड्याचं अधिवेशन आहे आणि 3 दिवस निघून गेले पण खाते वाटप नाही आहेत. त्यांना सर्वात पहिले तुम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो की 2019ला मंत्रिमंडळ स्थापन करायला किती दिवस लागले होते. म्हणजे दुसऱ्यांकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे 4 बोटं याचं त्यांना विसर पडलेला आहे. आता बिनखात्याचे मंत्री जरी असले पण त्यांना तर कुठलंही खातं दिलं नव्हतं उद्धव साहेबांनी. तर त्यामुळे त्यांच्या वैफल्यग्रस्त आहे सध्या ते, आणि कसे आलेले आहे विधानसभेत. तर त्यामुळे आता आपलं प्रेझेन्स दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहे. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. उद्या नागपूरमध्ये संघ कार्यालयामध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांना आमदारांना निमंत्रण आहे, तुम्ही सुद्धा जाणार आहात का आणि नेमकं काय त्या ठिकाणी घडणार आहे? संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नागपूरला त्याचं मुख्यालय रेशमबागला आहे. हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी ज्या मतदारसंघातून येतो, माझ्या घराच्या बाजूला गोडवलकरजी गुरुजी यांचं निवास होतं. आणि नागपूर ज्यांनी पूर्ण देशामध्ये एक देशभक्त असं संघटन निर्माण केलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एक हिंदुत्ववादी विचार, तिथं गेल्यानंतर काही स्फूर्ती आणि मनामध्ये काही नवीन चेतना निर्माण होते. आणि त्यामुळे मी तसं म्हणतो की दरवर्षी तिथं नियमितपणे आपण जायला पाहिजे. आम्ही देखील जात असतो आणि आम्हाला स्फूर्ती देणारा तो केंद्र आहे. पण तुमचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा, त्यांचे आमदार त्या ठिकाणी येतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता त्यांचं येतील नाही येतील तो विषय, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. त्याचं उत्तर तुम्ही त्यांच्याकडून मागितलं ते योग्य राहील. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक हिंदुत्ववादी आणि देशभक्त संघटन आहे. या देशाच्या प्रत्येक विपरीत परिस्थितीमध्ये, आपत्तीमध्ये त्यांनी केलेलं काम आणि जितक्या निष्ठेने, कुठली अपेक्षा न करता, अतिशय साध्यापणाने जे लोक या देशासाठी काम करतात, विशेष करून या निवडणुकीमध्ये, ही जी नुकती विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये जो मोठा यश प्राप्त झालं, त्यामध्ये मतदानाची जी टक्केवारी वाढण्यात आली, त्यामध्ये त्यांनी जे लोकांना विनंती केली होती की त्यांचे जे स्वयंसेवक घराघरापर्यंत फिरले, त्याचं एक खूप मोठं योगदान आहे. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात असो की महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न करता, कुठलाही आर्थिक मोबदला न घेता, जितक्या निष्ठेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम केलेलं आहे त्याला आमचा सल्यूट आहे. आणि अशी एखादी असोसिएशन कुठल्याही पक्षाच्या पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी असणं हे त्यांच्यासाठी खूप मोठी बाब असते. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही म्हणता अभिमान आहे, पण दुसरीकडे संजय राऊत टीका करतात. संजय राऊत म्हणतात की जे बौद्धिक आहे ते दिल्लीतून या दोन्ही पक्षांना दिलं जातं, अजितदादांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला, आणि त्यासोबतच वरून सगळी सूत्र हलतात आणि कधीही हे दोन्ही पक्ष मर्ज होतील अशी परिस्थिती आहे. तुम्ही त्यांच्या स्वतःच्या पक्षाची काळजी करावी, काय अवस्था झालेली आहे. आणि संजय राऊत त्यांना मला वाटतं की एखादी कोणती तरी बिमारी जगामध्ये जी आहे त्या बिमारीपैकी यांना नेमकी कोणती बिमारी आहे याच्यावर एक अध्ययन झालं पाहिजे. काही रोग असे आहे की ज्याच्यावर अजून मेडिकल सायन्स विकसित झालं नाही आहे. तर त्यांना कोणती नेमकी बिमारी आहे भोंगा वाजवण्याची, याच्यावर एखादा नवीन रोग R&D करून त्याच्यावर शोध घेतला पाहिजे. आणि त्यांच्या बोलण्यावर खूप जास्त लक्ष देणं म्हणजे आपला वेळ खराब करणं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी संजय राऊत यांच्यावरती सडकून टीका केली. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.